नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. RT म्हणजेच राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार. या योजनेअंतर्गत 25% जागा ह्या खाजगी शाळेमध्ये मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या त्याचबरोबर इतर माध्यमांच्या शाळेमध्येही 25% ही जागा राखीव ठेवल्या जातात. यामध्ये 1ली ते 8वीपर्यंत मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. तर आता 2026 आणि 2027 या वर्षासाठी RTचे ॲडमिशन हे लवकरात लवकर चालू होणार आहे. तर RTचे जे काही फॉर्म आहेत ते जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू होतं. तर मग त्यासाठी आता आवश्यक कागदपत्रे काय आहेत तेच आपण इथे पाहणार आहोत. तर लागणारी कागदपत्रे तुम्ही नक्की तयार ठेवा, म्हणजे तुमच्याही बालकाचा RT मार्फत तुम्ही ते प्रवेश घेऊ शकता. तर संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर मग आता जे काही कागदपत्र आहे ते काय लागतात, तर ते गेल्या वर्षीचे जे काही म्हणजे 2025 आणि 26चे जे काही कागदपत्र आहे तेच प्रमाणे कागदपत्र ह्याही वर्षी लागणार आहेत. त्यात जर काही नवीन बदल झाला तर नक्कीच चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात येईल आणि जेव्हा ॲडमिशन चालू होतील तेव्हाही चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारे सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे ही स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. त्याचबरोबर बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RT प्रवेशपात्र सर्व बालकांकरता आवश्यक आहे. तर यामध्ये आता बघूया खाली. तर वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. मग जात संवर्गातील म्हणजे काय, जात संवर्ग आहे त्यामध्ये अनुसूचित जातीतील असतील, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, त्याचबरोबर भटक्या जमाती ड, इतर मागास म्हणजेच OBC, विशेष मागास बालके SBC यांचा सर्वांचा जात संवर्गामध्ये समावेश होतो. तर हे बालकंसुद्धा यासाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग बालके पात्र असणार आहेत. त्याचबरोबर HIV बाधित किंवा मग HIV प्रभावित बालके, त्याचबरोबर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेलं आहे असे बालकसुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर अनाथ बालके. तर मग आता सर्वात आधी इथे बघू शकता, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा इथे बालकाचे लागणार आहेत. त्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा म्हणजेच वडिलांचा किंवा मग बालकांचा जातीचा दाखला इथे आवश्यक आहे. त्याचबरोबर परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्याचबरोबर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा इथे पुरावा सर्वात महत्त्वाचा आहे. तर मग त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे इथे प्रमाण लागणार आहे. तर मुलगा जर HIV किंवा बाधित असेल, प्रभावित असेल तर त्याचंसुद्धा इथे कागदपत्र लागणार आहेत. मग त्यासाठीचं जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. त्याचबरोबर आता इथे एक नवीन ऑप्शन ॲड केलेला आहे. कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे पालक एक किंवा मग दोन्ही यांचे जर निधन झाले असेल तर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे निधन झाले असेल तर अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे ते बघू शकता. वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित बालकाचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर कोविड-19मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ फॉर्म नंबर 4 रोल नंबर 7. त्याचबरोबर सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणन हे शासकीय पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा इथे अहवाल लागणार आहे. आता अनाथ बालके असतील त्यामध्ये सुद्धा वंचित घटकामधील तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे ते बघू शकता. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात राहत नसेल
तर जे पालक त्यांचा सांभाळ करत असतील तर त्यांचं इथं हमीपत्र आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये. त्याचबरोबर आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास समजा तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर तुम्हाला ते वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी असणार आहे. मग त्यासाठी तहसील दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मग एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 म्हणजे असा मार्चपर्यंतचा जो काही दाखला आहे तो 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला. मग आता तुम्ही जर 2026-27चा फॉर्म भरता आहात तर मग 2025 आणि 26चा जो काही मार्चपर्यंतचा दाखला आहे तो इथे लागणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामध्ये तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जरी येत असाल तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल या कॅटेगरीतून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आता घटस्फोटित महिला पालक असेल तर न्यायालयाचा निर्णय लागणार आहे. त्याचबरोबर घटस्फोटित महिलेचा, बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. त्याचबरोबर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील जर महिला असेल तर घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा इथे लागणार आहे. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच्या महिलेचा, बालकाचा आईचा रहिवासी इथे पुरावा लागणार आहे. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. जर विधवा महिला असेल तर इथे पतीचं मृत्यूपत्र लागणार आहे. त्याचबरोबर विधवा महिलेचा म्हणजेच बालकाच्या आईचा इथे रहिवासी पुरावा लागणार आहे. त्याचबरोबर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. मग आता आधार कार्ड तर वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक हे आधार कार्ड हे असणार आहे. तर RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा मग आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे इथे अनिवार्य असणार आहे. परंतु काही कारणामुळे जर बालक किंवा पालक यांचे आधार कार्ड जर सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा मग पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येतो. परंतु तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत म्हणजेच 3 महिन्यापर्यंत तुम्हाला इथे शाळेकडे सादर करायचे आहे. त्याचबरोबर शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला इथे अंतिम प्रवेश देण्यात येतो. त्याचबरोबर सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येतो. जर तुम्ही त्या कालावधीमध्ये जर आधार कार्ड जर नेऊन दिलं नाही तर तुमचा इथे प्रवेश बाद केला जातो. त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा. मग आता जे काही वंचित घटक आहेत त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे या सर्व म्हणजे यातील जे काही सर्व बालक आहेत यांना जन्मतारखेचा पुरावा हा कंपल्सरी आहे. मग त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल यांच्या थ्रू मिळणारा जन्मदाखला असेल, रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला असेल, अंगणवाडीतील असेल, बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला किंवा मग आईवडिलांनी किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन सुद्धा इथे चालू शकते. त्याचबरोबर रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा हा सुद्धा प्रत्येक म्हणजे वंचित घटकातील किंवा मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी दोन्ही घटकांसाठी हा महत्त्वाचा आहे. मग त्यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना, वीज, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा मग त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. जर तुम्हाला तुमच्या बालकाचा प्रवेश RT अंतर्गत घ्यायचा असेल तर नक्कीच हे कागदपत्र तयार ठेवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. असेच महत्त्वाचे अपडेट आणि व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि ज्यावेळेस RTचे ॲडमिशन चालू होतील त्यावेळेस नक्की चॅनलवरती व्हिडिओ टाकला जाईल. त्यासाठी चॅनल मात्र सबस्क्राईब करून जा.